मी आता पण तुम्हाला हात मारत होते मॅडम, तिथे पण बहुतेक तुमचं लक्ष नव्हतं आणि मी खूप हाका मारल्या तुम्हाला. तुम्ही कुठे होतात मॅडम? म्हणून तुम्ही कोल्हापुरात आलात आणि घरी नाही आलात. असं का केलं तुम्ही मॅडम? तुम्ही घरी चला, तुम्ही आधी घरी चला मॅडम. तुम्हाला माहित नाही तुमच्याशिवाय घराची काय अवस्था झाली. मी सांगू नाही शकत तुम्हाला मॅडम. तुम्ही लवकरात लवकर घरी या प्लीज. तुम्हाला टेन्शन आलंय का? आता तुमच्यात काही वाद होणार नाही मॅडम. मी बाबांशी बोललीये, मी त्यांना खूप रागवले, मी खूप झापलंय त्यांना. ती आता नाही भांडणार मॅडम तुमच्याशी. फक्त घरी या मॅडम. तुम्हाला माहित नाही अधिपती वेडे पिसे झालेत मॅडम. ते सतत तुम्हाला शोधतायत, त्यांचं कशातही मन लागत नाहीये. तुम्ही लवकर घरी या मॅडम प्लीज. तुम्ही चला, तुम्ही आता माझ्या बरोबर चला घरी. आपण घरी जाऊया आता. अधिपतींना खूप आनंद होणार आहे मॅडम. अधिपती खूप खुश होतील तुम्हाला बघून. चला आपण घरी जाऊया, चला या. मॅडम काय झालं? तुम्ही रागावलाय का मॅडम माझ्यावर? तुम्ही माझ्या रागवा तुम्ही मॅडम. भांडा माझ्याशी, पण काहीतरी बोला आता मॅडम प्लीज. तुम्ही अशा गप्प नका बसू प्लीज, काहीतरी बोला. हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. मी भुवनेश्वरी मॅडम नाही. मला खूप आठवण येते तुझी चारू. अगदी एकटा पडलोय. आपला मुलगा आपला राहिला नाही चारू. तू इथे असतीस माझ्या बरोबर ना, तर हे झालं नसतं. अधिपती माझ्यापासून लांब गेला नसता. आणि म्हणून मला खूप आठवण येते तुझी. चारू, तुलाही वाटतं माझं चुकलंय? माझी चूक एवढीच आहे चारू की मी त्या बाईला आधी घरात आणलं आणि त्यानंतर आपल्या अधिपतीला मला माझ्या जवळ नाही राखता आलं. त्या बाईच्या विळख्यातून मला आपल्या मुलाला सोडवता नाही आलं. मी काय करू चारू? त्याच्याशी संवाद कसा साधावा हेच मला कळलं नाही का. मी प्रयत्न केले चारू, पण आमच्यातली दरी कधी मिटली नाही. आणि अधिपतीने तर आमच्यात एक भिंत उभी केली आहे. आणि चारू, आत्ताही मी संयमाने वागायला हवं होतं. त्या भुवनेश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढताना मी विचार करायला हवा होता. ती वेळ नव्हती. मी विचार करायला हवा होता अधिपतीचा, त्या बाईचा नाही. आणि आता सगळं उलट होऊन बसलंय. तिला घराबाहेर काढल्यापासून अधिपती जास्त तुटलाय माझ्यापासून. पण चारू, तुला माहितीये मी जे काही केलं तर आपल्या घराच्या भल्यासाठी केलं, अधिपतीच्या भविष्यासाठी केलं. आणि म्हणून चारू, मला आज खूप आठवण येते तुझी. चारू, आपण किती स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी, काय काय ठरवलं होतं. तुला आठवतंय चारू? तू सगळं डायरीमध्ये लिहून ठेवायचीस. लक्षात आहे ना तुझ्या? तुम्ही अशा वेगळ्या दिसताय. तुमची साडी दागिने पण. काही झालं होतं का मॅडम? काही प्रॉब्लेम झाला होता का? अशा का दिसताय तुम्ही? सांगितलं ना तुम्हाला, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. म्हणजे तुम्ही म्हणताय त्या मॅडम मी नाही. आणि तुम्ही माझा पाठलाग का करताय? कोण आहात तुम्ही? आणि ह्या भुवनेश्वरी मॅडम कोण आहेत? असं काय करताय? असं काय बोलताय तुम्ही मॅडम? तुम्ही किती वेश बदललात, भाषा बदलली तरी मी ओळखू शकते तुम्हाला. माफ करा, पण प्लीज तुम्ही मला भुवनेश्वरी मॅडम म्हणू नका. अहो मॅडम, असं काय करताय तुम्ही? तुम्ही चिडलाय का? मी समजू शकते तुमचं चिडणं. तुम्ही चिडा माझ्यावर, माझ्याशी भांडा तुम्ही, पण असं ओळखच यायची नाही. असं नका करू मॅडम प्लीज. मी इथे कोणालाही विचारलं ना तर 10 लोक तुम्हाला येऊन सांगतील की तुम्हीच भुवनेश्वरी मॅडम आहात. अख्ख्या कोल्हापुरात असं कोणीही नाहीये की जे तुम्हाला ओळखत नसेल भुवनेश्वरी मॅडम म्हणून. हो, असं कोणी कितीही सांगितलं ना तरी मी भुवनेश्वरी मॅडम नाही. मी म्हटलं ना, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मॅडम, माझा गैरसमज नाही होते. तुम्ही भुवनेश्वरी मॅडम आहात. ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही आहात ना? ठीक आहे, नाही आहात. पण मग कोण आहात तुम्ही? काहीतरी नाव असेल ना तुमचं. चारुलता. तुझी डायरी. आपण किती स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी. काय काय ठरवलं होतं, किती ऑप्शन्स ठेवले होते.
त्यातलं एकही स्वप्न पूर्ण नाही झालं चारू. मुळात स्वप्न सुरू व्हायच्या आधीच तू माझी साथ सोडलीस आणि मग ती आली भुवनेश्वरी. आपली सगळी स्वप्न तिनं तिच्या पायाखाली चिरडली. मला खूप राग येतो तिचा, खूप चिडचिड होते माझी. आणि मग आपल्याच पोरामुळं हातबल वाटतं, मला आगतिक वाटतं. आपण काहीच करू शकत नाही असं वाटतं आणि या सगळ्याला कारणीभूत ती भुवनेश्वरी आहे. चारू, तिनं अधिपतीला तिच्यासारखं बनवलं, शिक्षणापासून दूर ठेवलं, अडाणी बनवलं, माझ्याबद्दल त्याच्या मनात विष पेरलं. याचा खूप राग येतो मला चारू. तिनं अधिपतीचं जे नुकसान केलंय, आपल्या संसाराची जी राख रांगोळी केली आहे, त्यासाठी मी तिला तिच्या हाताला धरून घराबाहेर काढलं. आणि ज्या अधिपतीसाठी मी हे सगळं केलं, मला त्यालाच माझं म्हणणं समजावून सांगता येत नाही. आणि म्हणून चारू, मला तुझी आठवण येते. तू आज माझ्या बरोबर असतेस ना, हे सगळं घडलं नसतं, यातलं काहीच घडलं नसतं. आपला मुलगा आपल्या जवळ असता. मला खूप आठवण येते चारू तुझी. मी एकटा पडलोय चारू.